Good afternoon, students. Okay, this is our last part of cybercrime chapter. Okay, yesterday we had seen do's and don'ts of the students in the cyber world. Okay, next point is security procedures. First is encryption. It is a method of converting the original message into random text, which should be complex to understand and difficult for a hacker to decode. This idea to ensure security and safety of data and its transmission. Okay? Encryption means what? काय सांगितले? इनशॉर्ट मी सांगते तुम्हाला मी की जेव्हा मला माझ्याकडून सेकंड पर्सनला माझा सिक्युरिटी और कॉन्फिडेन्शियल डेटा सेंड करायचा असेल बरोबर, तर मी बाय ईमेल थ्रू जरी सेंड केला तर देअर आर लॉट ऑफ चान्सेस टू हॅक माय डेटा. ओके, सो मी काय करणार की माझा डेटा आहे तो एका इमेजमध्ये इन्सर्ट करणार किंवा त्याला इन्सर्ट करून मग वरती एखादा दुसरं टेक्स्ट असेल किंवा एखादी इमेज असेल आणि मी ती सेकंड पर्सनला सेंड करणार. जर इन केस यामध्ये जर कोणी हॅकरनी हॅक करायचा प्रयत्न केला तर त्याला तो फक्त ती इमेजच दिसेल, कारण की त्याला वाटेल की ही इमेज आहे, इट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर हिम. सो तो इग्नोर करेल माझा मेल आणि मी तो सेकंड पर्सनला पाठवल्यामुळे इमेज तो सेकंड पर्सन ती काय करेल, इमेज डिकोड करेल. म्हणजे त्यातला कंटेंट जो मी डेटा टाकलेला तो काय करेल, डिक्रिप्ट करेल. अंडरस्टँड? एन्क्रिप्शनची प्रोसेस मीन्स व्हॉट, ओरिजिनल मेसेज कन्वर्ट करायचं कशामध्ये, रँडम टेक्स्ट विच शुड बी कॉम्प्लेक्स टू अंडरस्टँड अँड डिफिकल्ट फॉर अ हॅकर टू डिकोड. ओके, हॅकरला काय वाटेल ती इमेजच आहे किंवा त्याला डिफिकल्ट जाईल ते डिकोड करायला. त्या प्रोसेसला म्हणतात एन्क्रिप्शन. नेक्स्ट, सिक्युअर सॉकेट लेअर. इट इज द मोस्ट कन्सिस्टंट सिक्युरिटी मॉडेल थ्रू द SSL. Transmission of data is encrypted, client server information is authenticated, and also message integrity for TCP/IP connection secured. Okay, SSL हा एक लेअर आहे. TCP/IPचं एक मॉडेल आहे, ते तुम्हाला नाही येता, तर त्याच्यामध्ये हा एक लेअर होता SSL, सिक्युअर सॉकेट लेअर. ओके, त्याच्यामध्ये काय दिलं नाही, इट इज द मोस्ट कन्सिस्टंट सिक्युरिटी मॉडेल थ्रू द SSL. Transmission of the data is encrypted, client server information is authenticated, and also message integrity for TCP/IP connection secured. Okay, next firewall. जसं मी तुम्हाला सांगितलेलं फायरवॉलचं, firewall refers to network security hardware and software system which blocks certain type of information, forming a barrier between a trusted and untrusted network. It attempts to block the spread of computer अटॅक्स. जे कम्प्युटर्स वरती अटॅक्स होतात नेटवर्क थ्रू, इंटरनेटकडून जे होणारे असतात ते फायरवॉल करून काय होतं, ते प्रोटेक्शन मिळतं आपल्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला. ओके, ते जे अटॅक होतात ते तो काय करतो, अवॉइड करतो और ते डिसमिस करतो. ओके, नेक्स्ट त्यांनी काय दिले, पॅरेंटल गायडन्स. अ लॉट ऑफ सायबर क्राईम्स रिव्हॉल्व अराउंड अनसस्पेक्टिंग टीनेजर्स अँड स्कूल चिल्ड्रन्स. Parents play a vital role in ensuring that their children are safe on the internet and not vulnerable to hackers and identify theft. To start with, treat confidential information as a confidential. Never reveal sensitive data on the internet. Tell children not to give out personal information like address, telephone number, or Facebook password to friends. Ensure children don't do that as vital information should be kept secret. पॅरेंट्सचं त्यांनी दिलं आहे की पॅरेंट्सनी काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे, काय काय काळजी घ्यायची आपल्या मुलांसाठी. तर त्यांनी काय सांगितले, पहिली गोष्ट आपल्या मुलांवरती लक्ष ठेवायचं की मुलं आपली इंटरनेटचा सेफली यूज करत आहेत की नाही, त्याचा मिसयूज करत नाही आहेत की नाही. ओके, त्यातली त्यांना सांगायचं आपली कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियलच ठेवायची, दुसऱ्या कोणाला कोणीही विचारले तरी सांगायची नाही. ओके, ॲड्रेस, टेलिफोन नंबर, फेसबुक पासवर्ड कधीही कोणाला फ्रेंड्सला वगैरे कोणालाही सांगायचं नाही. हे सगळे जे आहेत ते पॅरेंट्सनी आपल्या मुलांना गायडन्स द्यायचा आहे. ओके, आणि हा जो IT ॲक्ट ऑफ इंडिया 2000 हा इट इज ओनली फॉर सेल्फ लर्निंग पार्ट. ओके, इन दॅट केस स्टडी 1, केस स्टडी 2, केस स्टडी 3 आर ऑल्सो. ओके, पण मी जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी घेते मी हा एक केस स्टडी.
मिस्टर ए चेकड हिज अकाउंट. एक एक्झाम्पल आहे, म्हणजे ह्या केस स्टडी काय आहे हा प्रकार, की तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की हा कुठल्या प्रकारचा सायबर क्राईम आहे. ओके. मिस्टर ए चेकड हिज अकाउंट displayed deduction of ₹30,000. Investigation revealed the money had been transferred to Mr. B's account. He was informed that he has been a victim of cybercrime. He had given his password and name online by replying to an email sent by the hackers. The hackers then logged into Mr. A's account and put in their mobile number instead of his, so that when they did make the transfer, the message alert of the transfer would go to their mobile, not his. Phishing normally begins by you getting an mail, let's say from the bank, saying that someone is trying to hack into your account, so you need to regive your password. So you click on the link. That website is a fake or the spoofed website. You don't realize that your username and password has gone to the fisher. ओके. आन्सर द फॉलोइंग बेस्ड ऑन द केस स्टडी. म्हणजे काय त्यांनी एक केस स्टडी दिले, एक एक्झाम्पल दिलं आहे की असा असा क्राईम झालेला आहे. ओके. तर कुठल्या प्रकारचा क्राईम आहे, हे अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर पहिला क्वेश्चन काय आहे बघा, व्हॉट टाईप ऑफ सायबर क्राईम डज द केस स्टडी रेफर्स टू. ओके. कुठल्या टाईपचा हा क्राईम आहे ह्या केस स्टडीवरून त्यांनी काय सांगितलं आहे बघा, मिस्टर एचा अकाउंट आहे, पण त्याच्या अकाउंटवरून 30,000 रुपीज काय झाले, डिडक्शन झालेलं आहे. आणि जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं सायबर क्राईमवाल्यांनी, तेव्हा समजलं की हे एचा जो बॅलन्स होता 30,000 तो मिस्टर बीच्या अकाउंटला गेलेला आहे. ओके. मग त्यांनी काय केलं, कंप्लेंट केली सायबर क्राईमला. सायबर क्राईम केलं, ही हॅड गिवन हिज पासवर्ड अँड नेम ऑनलाईन बाय रिप्लाइंग टू द ईमेल सेंड बाय द हॅकर. ओके. मग हे कशामुळे झालं, हे जेव्हा ईमेलवरती त्या माणसाला मिस्टर एला हॅकरचा एक ईमेल आला, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्याचं पासवर्ड आणि हे टाकलं नेम, त्याच्यामुळे त्याची सगळी डिटेल्स काय केलं हॅकरला मिळाली. आणि हॅकरनी काय केलं, मिस्टर एचं अकाउंट काय केलं, लॉग इन केलं, ते कारण की त्याला पासवर्ड आणि आय डी मिळालेला होता. आणि त्यांनी काय केलं, मिस्टर एचा मोबाईल नंबर चेंज केला आणि त्यांनी त्याच्या बदली त्याचा ठेवला. बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, त्याला सगळे मेसेज अलर्ट जेव्हा पैसे वगैरे जे काढलेले होते ते सगळं जे आलं, ते सगळ्या जो डिडक्शनचा जो मेसेज आला तो मिस्टर बीला आला, कारण की त्यांनी त्याचा मोबाईल नंबर चेंज केलेला होता. बरोबर. तर हा कुठल्या टाईपचा सायबर क्राईम येऊ शकतो सांगा जरा. एक तर हा फिशिंगचा सुद्धा येऊ शकतो, कारण की त्यांनी काय केलं आहे, त्याची युजरनेम पासवर्ड त्यांनी काय केलं, कॉपी केला. बरोबर. आणि स्वतः चेंजेस केले ईमेल थ्रू. हां. ओके. हा कुठल्या टाईपचा क्राईम येईल, आय थिंक सो इट इज अ फिशिंग टाईप. ओके. किंवा सायबर बुली और सायबर स्टॉकिंग, ह्या दोन्हीपैकी एक टाईपचा तो क्राईम येईल. ओके. नेक्स्ट केस क्वेश्चन काय होता बघूया. व्हॉट डज द टर्म हॅकर मीन. ओके. मी काय सांगितलं आहे, व्हॉट डज द टर्म हॅकर मीन, त्याच्यामध्ये काय येईल, ओके. हा क्वेश्चन आपण ठेवूयात. नेक्स्ट बघूयात. हाऊ डिड मिस्टर ए बिकम अ विक्टीम ऑफ सायबर क्राईम. कशामुळे हा मिस्टर ए सायबर क्राईमचा विक्टीम झाला, बिकॉज ही हॅड गिवन हिज पासवर्ड अँड नेम ऑनलाईन बाय रिप्लाइंग टू अन ईमेल सेंड बाय द हॅकर. ओके. हॅकरने मेल त्यांना सेंड केलं, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं पासवर्ड आणि नेम ऑनलाईन सगळं फिलअप केलेलं होतं, त्याच्यामुळे तो विक्टीम झालेला आहे सायबर क्राईमचा. ओके. व्हॉट प्रिकॉशन शुड बी टेकन इन ऑर्डर टू अवॉइड दिस टाईप ऑफ फ्रॉड. ओके. ईमेल, कुठलाही ईमेल असो, फ्रॉड ईमेल असेल, फेक ईमेल और स्पूफ्ड वेबसाईट असो, त्याच्यामध्ये चुकूनही आपली ईमेल आय डी, वेबसाईट और पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची नाही.
ओके, हे प्रिकॉशन आपण घ्यायचे आणि जरी फेक साईड आली तरी तिथपर्यंत आपण जायचंच नाही. ओके. नेक्स्ट सोर्स कोड थेफ्ट केस आहे. इंडियन IT कंपनी गेव बग फिक्सिंग प्रोजेक्ट फॉर देअर सोर्स कोड बाय अ US कंपनी. One of the employees secretly took away the source code on the 2 CDs, tried to sell the source code to other US companies and demanded a price of US 2 lakh. He also received advance payment US $20,000 by wire transfer. Case registered against him and got arrested. Source code theft, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी माझं एखादं सॉफ्टवेअर बनवते, गेम बनवते किंवा मी माझा एखादा मूवी बनवते, मी डिरेक्टर आहे, पण माझा जो डेटा काय केलेला आहे, त्याचा जो सोर्स कोड आहे गेमचा, जो प्रोग्रॅमिंग आहे ते काय केली, माझ्या कॉपी केलेली आहे. कोणी? दुसऱ्यानी, माझ्याच एका एम्प्लॉईनी माझ्या नकळत तो कॉपी केला आणि सेल केला. मी विकायच्या आधीच तो सेल केला. तर ह्या सोर्स कोड थेफ्ट केसमध्ये तेच दिले त्यांनी की IT कंपनीचं काय दिलं त्यांनी, बग फिक्सिंगचा एक प्रोजेक्ट होता, पण त्यांच्यातलंच एका एम्प्लॉईनी तो त्याचा जो डेटा आहे तो फर्स्ट जो ज्यांनी बनवलेला आहे त्यांनी विकायच्या आधीच त्यांनी काय केला, US $20,000 मध्ये तो विकला. तर हा कुठल्या टाईपचा क्राईम झाला बघा, सोर्स कोड थेफ्टचा ना. कॉपीराइट व्हायोलेशन, कॉपीराइट व्हायोलेशन टाईपचा हा कोड वाटतोय. ओके, कुठल्या टाईपचा सायबर क्राईम आहे हा, कॉपीराइट व्हायोलेशन. नंतर फेक कॉल फ्रॉड्स. फेक कॉल फ्रॉड्स कुठल्या टाईपचा येतो, ठीक आहे. मी त्याचे आन्सर्स तुम्हाला नंतर पाठवीन. ओके, सो स्टुडंट मस्ट हॅव टू सॉल्व, रीड समरी, रीड अगेन चॅप्टर. ओके, आपला हा जो 4.5 हा पॉईंट आहे आणि हे केस स्टडीसुद्धा इट इज फॉर सेल्फ लर्निंग. ओके, इट इज नॉट आस्किंग यू इन एक्झाम क्वेश्चन. ओके, एक्झरसाइज सॉल्व करायचं आहे सगळ्यांनी. जर कोणाला आन्सर नाही मिळाले तर विचारायचं आहे. ओके, ओके ओके आणि मला क्वेश्चन आज एक्झरसाइज सॉल्व करून पाठवा विथ नेम. ओके, आज 8 वाजेपर्यंत पाठवा आणि डोंट फॉरगेट टू राईट युअर नेम और रोल नंबर. ओके, काही जण नाव लिहून पाठवत नाही आहेत, त्यामुळे इट इज डिफिकल्ट टू अटेंडन्स लावायला खूप जड जाते. थँक्यू.